नमस्कार मंडळी. आता पुढचा सेक्टर बघूया. अडानीचा आम्ही एक सेक्टरच बनवलं आहे. ओके, अडानी दो इज नॉट अ सेक्टर पर से, पण अडानीच्या कंपन्या जबरदस्त ॲग्रेसिव्हली काम करत असतात आणि नवीन क्षेत्रामध्ये घुसलेल्या आहेत. त्या तुम्हाला माहिती आहे, सोलरमध्ये घुसली 3 वर्षापूर्वी 4 वर्षापूर्वी, नंतर डिस्ट्रीब्युशनमध्ये घुसली, पॉवर डिस्ट्रीब्युशनमध्ये 5 वर्षापूर्वी. ओके, त्यानंतर अडानी विल्मर ही कंपनी आहेच आहे. आता अडानी बाहेर पडल्या याच्यामधनं. दिस इज अबाउट खाद्यतेल. ओके, टोटल गॅसमध्ये पण आहे अडानी. आणि ऑब्वियसली इट इज इन पॉवर ऑल्सो. अडानी पॉवर इज अ टॉप नॉच कंपनी. अडानी पोर्ट आहे, गेले कित्येक वर्ष, 30 वर्ष. अडानी एंटरप्राइजेस तर ओव्हरऑल कंपनी. आणि सिमेंट. ओके, अंबुजा सिमेंट आणि ACC हे सगळे अडानीच्या सिमेंट कंपन्या आहेत. ओके, आणि ते देशासाठी सिमेंट उद्योगामध्ये 10 वर्षापूर्वी घुसलेत आणि जोरदार नफा कमवत आहेत. आणि ऑब्वियसली कॉम्पिटिशन ते ठेवतात फ्रॉम द प्रायव्हेट सेक्टर प्लेयर्स लाईक श्री सिमेंट किंवा अल्ट्राटेक वगैरे वगैरे. तर अडानी पॉवर. ओके, हा पहिला आपण बघूया. अडानी पॉवरचे प्रॉफिटेबिलिटी 2026मध्ये 2%च वाढले, पण 3 वर्षामध्ये 21% वाढले. ओके, त्यानंतर आहे अडानी पोर्ट. 16% प्रॉफिट ग्रोथ आहे यावर्षी कम्पेअर टू लास्ट इयर. ओके, नंतर पुढचं अडानी एंटरप्राइजेस 24% ग्रोथ आहे कम्पेअर टू लास्ट इयर. आणि ओव्हरऑल 3 वर्षात बघितलं तर चौपट झालं आहे प्रॉफिटेबिलिटी ग्रोथ. पण हा शेअर मात्र खाली आहे. अडानी एनर्जी म्हणजे अडानी डिस्ट्रीब्युशन कंपनी, त्याचं प्रॉफिटेबिलिटी जबरदस्त वाढले. 2.6 टाइम्स झाले एका वर्षामध्ये. 3 वर्षामध्ये 1.87. ACC प्रॉफिटेबिलिटी कमी झाले, 0.89 म्हणजे 11% कमी झाले. पण अंबुजा सिमेंटचे जबरदस्त झाले. फायनली इट इज मर्जिंग इन टू अंबुजा सिमेंट. त्यामुळे ACC शेअर विल नॉट एक्झिस्ट इन मे बी नेक्स्ट फ्यू मंथ्स. ओके, ते मर्जर करतात. ओके, केलं आहे ऑलरेडी. नंतर अडानी ग्रीन ह्याची प्रॉफिटेबिलिटी सेम टू सेम आहे, पण 3 वर्षामध्ये 1.72 टाइम्स झालेली आहे. आणि हा डार्क हॉर्स आहे. ओके, गोईंग फॉरवर्ड. सोलरला काय मरण नाही आहे, सोलर फॉर एव्हर. आणि सोलरला रिटर्न ऑन कॅपिटल प्रचंड जास्त असतं आणि टिपिकली तुमचं इन्व्हेस्टमेंट निघून जाते तुमची मॅक्सिमम 5 वर्षामध्ये. ओके, एव्हरीथिंग इज फ्री. ओके, इफ यू आर एबल टू मार्केट ऑल व्हॉट यू प्रोड्यूस. ओके, नंतर अडानी विल्मर ही याचं प्रॉफिटेबिलिटी कमी झाले, पण आता ही अडानी ग्रुपची नाही आहे, त्यामुळे फॉरगेट इट. अडानी टोटल गॅस याची प्रॉफिटेबिलिटी सेम टू सेम आहे, पण 3 वर्षामध्ये 17% वाढले. अशा प्रकारे टोटल जर बघितली तुम्ही अडानी सेक्टरची, तर प्रॉफिटेबिलिटी 3 वर्षात 1.92 टाइम्स झालेली आहे या सगळ्या शेअर्सची. आणि एका वर्षात 20% वाढलेली आहे. ओके, सॉरी, एका वर्षात 12% वाढलेली आहे. त्यामुळे अडानी लोक म्हणतात की अडानी चोर आहे वगैरे वगैरे. अरे काय, ते 12%च फक्त प्रॉफिट वाढवलं आहे त्यांनी. फक्त फ्युचर इज व्हेरी गुड फॉर अडानी. त्याच्यामुळे अडानीचे शेअर जेव्हा जेव्हा पडतात तेव्हा लोक घेतात, आणि जेव्हा जेव्हा वाढतात तेव्हा तुम्हाला विकायला पाहिजे. तुम्ही जर नाही विकले तर तुमच्यासारखे निर्बुद्ध तुम्हीच. त्यामुळे जो कुठलाही शेअर घ्या तुम्ही तर जवळजवळ 200-300% वाढला तर ऑब्वियसली यू आर फुल इफ यू डोंट सेल. आणि बरेच लोक म्हणतात तर काय बाय इट, शट इट अँड फॉरगेट इट. तर फॉरगेट इट नाही करून चालत, कारण अजून 2 वर्षांनी मे बी दॅट शेअर बिकम्स इरिलेव्हंट इफ इट इज नॉट अ गुड कंपनी. त्यामुळे तो शेअर 0 पण होऊ शकतो. त्यामुळे 0 नाही झाला तरी अर्धा होऊ शकतो. त्याच्यामुळे तुमचा प्रॉफिट तुम्ही बघायचा असतो, तो बुक करायलाच लागतो, तरच तुम्ही शेअर मार्केटमध्ये या प्रॉफिट बुक करायला शिका. ओके.